आहे की आपण सर्वांनी आपले मोबाईल फोन सायलेंट ठेवावेत, म्हणजे या संवादाचा संपूर्ण आनंद हा आपल्याला घेता येईल. कार्यक्रमाचे 2 भाग आहेत. एक आहे बापट सरांचा भाषण किंवा त्यांचा संवाद, आणि दुसरा जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन. त्या पुस्तकाचं नाव आहे सेतू सद्भावनेचा. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आता या पुढची कार्यक्रमाची सूत्र मी श्री विकास सुतार यांच्याकडे देत आहे. श्री विकास सुतार हे युवा निर्माण या प्रकल्पाचे समन्वयक आहेत. गेली 20 वर्ष युवकांसोबत त्यांचं सामाजिक भान विकसित करणं, त्यांना जगण्याला एक विधायक अशी दिशा देणं, अशा दृष्टीनं श्री विकास सुतारे काम करत आहेत. आणि या पुढची सर्व कार्यक्रमाची सूत्र ही युवा निर्माण प्रकल्पाचे मुख्य समन्वयक असलेले असे श्री विकास सुतार यांना मी सोपवत आहे. आज या ठिकाणी सद्भावना सायकल यात्रेतले सगळे सायकल यात्री सुद्धा उपस्थित आहेत. खास करून मी आवर्जून उल्लेख करेल, 75 वर्ष ओलांडून गेल्यावरही सायकलवर स्वार झालेले असे आमचे कानोडे सर इथं आलेत. त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी ज्या 70च्या आहेत पण सायकलवरती त्यांनी 850 किलोमीटर सद्भावना सायकल यात्रेमध्ये सायकल चालवली. त्या हिराताई सुद्धा इथं आलेल्या आहेत. राजमुद्रा अकॅडमीचे सर्व विद्यार्थी, संचालिका, स्नेहालय संस्थेचे कार्यकर्ते असे सर्वजण आलेत. अकलूजहून आमचे सर पण इथं आले, त्यांचं हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांचं स्वागत. स्नेहप्रेम संस्थेचे फारुख बेग आणि स्वाती ढवळे आलेले आहेत. गडचिरोलीहून तिथल्या समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्च संस्थेचे सर्व स्टुडंट्स असे सर्वजण इथं आलेत. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी या पुढची सूत्र ही श्री विकास सुतार यांच्याकडे मी सुपूर्द करीत आहे. साक्षी कुठे? घेऊ ते, चालू करा, सुरू करून टाक. साक्षी, आपल्या सर्वांना माहितीच आहे की साक्षी नरवडे ही आपली विद्यार्थिनी स्नेहालयची अत्यंत सुंदर अशी गाणी म्हणत असते, प्रार्थना म्हणत असते, गीत म्हणत असते. आणि साक्षी आपल्यासाठी एक प्रेरणा गीत इथं म्हणणार आहे. साक्षी नरवडे आपल्या समोर एक प्रस्तुत करणार आहे गाणं. आली का साक्षी? ओके. मी तोपर्यंत गिरीश सरांना विनंती करील की आपण एक गाणं घ्यावं. साक्षी येऊ राहील प्लीज सर. आणि फारुखबाई गायगुडे सर प्लीज या ठिकाणी प्लीज. हॅलो हॅलो. आलेले जे सहलीसाठीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी जर कोणाचा आवाज चांगला असेल तर त्यांनी वर या. कोणी गाऊ इच्छित असेल, आलेली जी सहल आहे त्यातले आवाज ज्याचा चांगला असेल आणि भजन आपण एक घेणार आहोत, तुमच्यापैकी कोणी असेल तर यावर. जय जगत, जय जगत म्हणूयात आपण. चालतंय. सद्भावना सायकल यात्रेमध्ये आपण सर्वजण एक गाणं सगळ्यांच्या बरोबर नेहमी म्हणायचो आणि ते गाणं होतं जय जगत. तर हे गाणं आपल्याला माहिती आहे की
आपण जेव्हा सद्भावना सायकल यात्रेत बाहेर पडतो त्यावेळेला आपला नारा असतो जय जगत. जाती पाती धर्म प्रांत भाषा खंड यांच्या पलीकडे जाऊन सर्व विश्वाचा जय जयकार आणि सर्व विश्व शांतीची कल्पना ही आपण त्यामधून मांडत असतो. आणि म्हणून जय जगत सोबत आपण म्हणूया. तुम्ही पण सोबत म्हणायचं आहे. जय जगत जय जगत जय जगत पुकार जा. 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 जय जगत पुकार जा. जय जगत पुकार जा. सिर अमन पे वार जा. सर अमन पे वार जा. सबके हित के वास्ते सबके हित के वास्ते अपना सुख बिसार जा. अपना सुख बिसार जा. जय जगत जय जगत जय जगत पुकार 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 जा. प्रेम की पुकार हो. प्रेम की पुकार हो. सबका सबसे प्यार हो. सबका सबसे प्यार हो. जीत हो जहान की. जीत हो जहान की. क्यों किसी की हार हो. क्यों किसी की हार हो. जय जगत जय जगत जय जगत पुकार जा. जय जगत जय जगत जय जगत पुकार जा. न्याय का विधान हो. न्याय का विधान हो. सबका हक समान हो. सबका हक समान हो. सबकी अपनी हो जमीन. सबकी अपनी हो जमीन. सबका आसमान हो. सबका आसमान हो. जय जगत जय जगत जय जगत पुकार जा. 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 रंग भेद छोड़ दो. रंग भेद छोड़ दो. जाति पाति तोड़ दो. जाति पाति तोड़ दो. मानवों की आपसी मानवों की आपसी अखंड प्रीत जोड़ दो. अखंड प्रीत जोड़ दो. जय जगत जय जगत जय जगत पुकार जा. 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 शांति की हवा चले. शांति की हवा चले. जग कहे भले भले. जग कहे भले भले. दिन उगे स्नेह का. दिन उगे स्नेह का. रात रंज की ढले. रात रंग की ढले. जय जगत जय जगत जय जगत पुकार जा. 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 बोलो जय जगत. आता मी ॲडव्होकेट श्याम आसवा यांना विनंती करतो की त्यांनी एक प्रेरणा गीत घ्यावं आणि आपण सर्व त्यांच्या मागे म्हणू. सुरीलं गाण्यात कशाला बेसूर पण असेल. ओके थँक्यू. पांडुळे मॅडम वर या. पांडुळे मॅडम राजमुद्रा ग्रुपच्या सर्व ज्या आहेत पांडुळे मॅडम प्लीज. मानसा इथे मी तुझे गीत गातो. मानसा इथे मी तुझे गीत गावे. असे गीत गावे तुझे हित व्हावे. असे गीत गावे तुझे गीत व्हावे.
मानसा इथे मी तुझे गीत गावे. असे माझे नाते तुझ्याशी जुडावे. तुझ्या संकटाशी इथे मी लढावे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे. तुझे दुःख सारे गळूनी पडावे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. एकाने हसावे लाखाने रडावे. असे विश्व आता इथे ना उरावे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. इथे सारे सारे नवे पेरताना. वामना परी मी तुझे हात व्हावे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. असे गीत गावे तुझे हित व्हावे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. आपल्या कार्यक्रमाला अतिशय सुंदर प्रेरणेचा साज या सर्व सायकल यात्रींनी चढवलाय. आता मी या ठिकाणी विनंती करतो, प्राध्यापक उल्हास बापट सर व्यासपीठावर आहेत, त्यांनी समोर येऊन बसावं ही विनंती आहे. त्याचबरोबर विनयाताई बापट यांनाही विनंती की आपणही तुम्ही तिथे ठीक आहात. ओके. त्यानंतर नितीन थाडे सर आलेत, रोटरी क्लबचे पदाधिकारी महेश यादव, त्याचप्रमाणे डॉक्टर अमित मांडोळे, ॲडव्होकेट श्यामजी आसावा यांना विनंती व्यासपीठावर आपण सरांच्या सोबत स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर प्राध्यापक नंदाताई पांडोळे आणि त्याचप्रमाणे आमचे संचालक माननीय संजय बंदिष्टी सर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आणि आमचे जयेंद्र खाकाळ सर, जे आम्ही या संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते तर आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत, आपल्याला स्थानापन्न होण्याची विनंती आहे. आणि आमच्याकडे गडचिरोलीहून एक मोठा व्हॉलंटियर्सचा गट आलेला आहे, त्यांच्या प्रमुख सरांना विनंती आहे की सर आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत आणि त्याची सुरुवात साक्षी नरवडे हिच्या बाबा आमटे यांनी लिहिलेल्या सुरेल प्रेरणादायक गाण्यांनी होत आहे. त्यांना गाणं म्हणायचं, या तुमचं नाव पण सांगा आणि गाणं म्हणत आहे, आणि त्यानंतर साक्षी म्हणेल. नमस्कार.
मी शारदा मेश्राम, मुक्तिपथ तालुका कार्यालय कुरखेडा, तालुका प्रभारी संघटक. तर मी आपल्या अहमदनगर टूरच्या ग्रुपवर एक गाणं टाकलं आहे, तर मागे येऊन सर्वांनी म्हणायचं आहे. एकटीला दमेल सर. शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. मैं सेवक बलवान सिपाही, मैं से बलवान रहूं देश को प्यारा प्यारा, रहूं देश को प्यारा. शुद्ध चरित्र लीनता ममता, शुद्ध चरित्र लीनता ममता, यही मेरा निर्धारा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. हिंदू ईसाई बुद्ध पारसी, हिंदू बुद्ध पारसी, मुस्लिम जिन गुरुद्वारा द्वारा, मुस्लिम जिन गुरुद्वारा. भाई समझ कर सबसे बर तुम, भाई समझ कर सबसे बर तुम, यही लगा कर नारा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो. सदा रहूं उद्योगी तन से, सदा रहूं उद्योगी तन से, करूं व्यायाम पियारा पियारा, करूं व्यायाम पियारा. नित्य करूं प्रार्थना सामूहिक, नित्य करूं प्रार्थना सामूहिक, लेकर जनगण सारा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. सुंदर गाव बनाए बहादुर, सुंदर मित्र प्रेम की धारा धारा, मित्र प्रेम की धारा. तुकड्या दास कहे घर घर करू, तुकड्या दास कहे घर घर करू, राम राज्य उजियारा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा. शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत,
शानदार हो मेरा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. श्रोते, आज आपण एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी येथे एकत्र जमलो आहोत. प्रसिद्ध घटनातज्ञ प्राध्यापक उल्हास बापट यांनी आपण नेहमीच विविध TV चॅनलवर घटनात्मक प्रश्नांवर भाष्य करताना पाहत आणि ऐकत असतो. आज आपल्याला त्यांचे भारताची लोकशाही वर्तमान आणि भविष्य या विषयावर व्याख्यान ऐकायचे आहे. युवा निर्माण प्रकल्पाने आयोजित केलेल्या 11व्या सद्भावना सायकल यात्रेबद्दल सर्वांना कल्पना आहेच. सामाजिक दृष्टीने संवेदनशील आणि स्फोटक बनलेल्या मराठवाड्यातून काढण्यात आलेल्या या सायकल यात्रेवरील सेतू भावनेचा या पुस्तकाचे प्रकाशन आज बापट सर आणि पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. संत कबीरांचा एक दोहा आहे, जहा दया वहा धर्म है, जहा दया वहा धर्म है, जहा लोभ वहा पाप, जहा क्रोध वहा काल है, जहा क्षमा वहा आपा है. म्हणजे खरी धार्मिकता ही करुणेत, निरपेक्षता, मैत्रीत आणि प्रेमातच असते. या भावनेचे संक्षिप्त रूप म्हणजे सद्भावना. आज बापट सरांच्या व्याख्यानाचा विषय हा भारतीय लोकशाहीचा आणि पुरस्काराचा विषय सद्भावनेचा. खरे तर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे एकाच वेळी आज दोन कार्यक्रम होत असले तरी ते भावार्थाच्या दृष्टीने एकच आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबा आमटे यांच्या प्रसिद्ध गाण्याने सुरुवात करू. या गाण्यासाठी मी साक्षीला मंचावर बोलवतो. थांबला ना सूर्य, थांबली ना धारा. गात आहे साक्षी नरोडे. हॅलो 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 हॅलो. थांबला न सूर्य कधी थांबली न धारा, थांबला न सूर्य कधी थांबली न धारा, आणि धुंद वादळास कोठला किनारा. थांबला न सूर्य कधी थांबली न धारा, दुःखाच्या मुलखातील हा प्रकाश यात्री, दुःखाच्या मुलखातील हा प्रकाश यात्री, तुडवित घन निबडातील त्या भयान रात्री. शापल्या शिळात प्राण जागवीत आला, पांगळ्या मुठीत जिद्द जखमातून ज्वाला. आंधळेच अंतराळ आढळे न धारा, त्यात एक तेजाचा बांधला निवारा. अश्रूंच्या बंडाचा गरजला इशारा, थांबला न सूर्य कधी थांबली न धारा. झोपले अजून माळ तापवीत काया, असंख्य ह्या नद्या अजून वाहतात वाया. अजून हे अफाट दुःख वाट पाहत आहे, अजून हा प्रचंड देश भीक मागत आहे. अजून हे जवान हात झुंजती रिकामे, अजून बुद्धी आपुलाच वांज गर्भ वाहे. तृप्त मी परी अशांत आसमंत सारा, फिरून मी तयार सर्व टाकूनी पसारा. अश्रूंच्या बंडाचा गरजला इशारा, थांबला न सूर्य कधी थांबली न धारा. एकटान तू तुझ्याच ह्या हजार काया, मागुनी तुझ्या तुझीच ही विराट छाया. सुटायची युगे युगे न गाठे युगांची, तुटायची न जन्म जन्म आण आसवांची. सांग तू कितीक घाम पाहिजे अजूनी, गोकुळे किती हवीत फत्तरामधुनी. दूर गाढ गुढातून ऐकतो पुकारा,
दैन्य जिंकण्यास सैन्य चालले पुढारा अश्रूंच्या बंडाचा गरजला इशारा थांबला न सूर्य कधी थांबली न धारा आणि धुंद वादळास कोठला किनारा थांबला न सूर्य कधी थांबला न सूर्य कधी थांबला न सूर्य कधी थांबली न धारा. धन्यवाद. धन्यवाद साक्षी. धन्यवाद साक्षी. आपल्यामध्ये उपस्थित योगेश रोटरी आणि योगेश ठाकर सरांना मी विनंती करतो की मंचावर यावे. हॅलो हॅलो. यानंतर मी श्याम आसावा सरांना विनंती करतो का प्रास्ताविकाची विनंती करतो की श्याम भाऊ यांनी आपल्या सद्भावना सायकल यात्रेबद्दल आणि आज आपण ज्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहोत त्या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगा. धन्यवाद विकास. आदरणीय व्यासपीठ, खरं तर विकासने सांगितलंय थोडक्यात सांगावे, परंतु थोडक्यात सांगणं जरा अवघड आहे, परंतु मी प्रयत्न करीलच खरंच थोडक्यात सांगण्याचं. सर, ही जी आमची सायकल यात्रा होती ही 11वी सायकल यात्रा स्नेहालयाने आयोजित केलेली होती. यापूर्वीच्या 10 सायकल यात्रा झाल्या, त्यातील 2 ज्या सायकल यात्रा होत्या त्या या राज्याच्या बाहेर आणि परदेशात म्हणजे बांगलादेश येथे नोआखली जेथे गांधी आश्रम आहे तिथपर्यंत या सायकल यात्रा झाल्या. 7 राज्यातून याचा प्रवास होता आणि 10 सायकल यात्रेंपैकी एक यात्रा आम्ही फक्त महिला आणि मुलींची सायकल यात्रा होती, जी या संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुके, सर्व छोटी खेडी यातून हे पूर्ण महिलांनी सायकल यात्रा केली. याचा उद्देश हा होता महिलांच्या सायकल यात्रेचा की जे महिलांचे प्रश्न आहेत या प्रश्नांवर तळागाळातील लोकांशी संवाद व्हावा, हा त्या सायकल यात्रेचा उद्देश होता. खरं तर परंतु स्नेहालयाची ही भावधारा आहे. आपण काही आज या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक संस्थेची लोक आहेत, आपणही आज प्रकल्प पाहिले. स्नेहालय मूलभूत समाजातील काही प्रश्नांवर काम करतं आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थाने मला वाटतं आज तुम्ही त्यावर बोलत आहात, परंतु नेहमी स्नेहालयाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात घटनेचा कलम 51 अगदी रुजलेला आहे. सर्व या देशातील नागरिक आपण पाहिले तर ते आपल्या अधिकारांबाबत बहुतांशी जागरूक आहेत आणि आपण अधिकारांवरच बोलतो, परंतु ज्याला जे करायचं ते करत राहते. परंतु नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडणं ही आपली जबाबदारी आहे आणि ही स्नेहालयाची भावधारा असल्यामुळे आम्ही सायकल यात्रा काढतो. आत्ताची जी आमची सायकल यात्रा होती या सायकल यात्रेच्या प्रत्येक सायकल यात्रेची पूर्वतयारी जेव्हा चालू होते तर आम्ही रूट निश्चित करतो. त्या रूटवर आधी लोकांना भेटीगाठी करण्याकरता आम्ही जातो. तर प्रत्येक ठिकाणी असा अनुभव येतो सर की जेव्हा आम्ही आमच्या सायकल यात्रेचा उद्देश सांगतो की समाजात सर्व धर्मप्रेम वाढावं, शांतता राहावी, लोकांतील आपसातील सद्भावना वाढावी,
महिलांवरील अन्याय अत्याचार दूर व्हावेत, पर्यावरणाविषयी आपल्यात जागरूकता राहावी. तर हे उद्देश घेऊन यावं आम्ही जेव्हा लोकांना सांगतो की अशा अशी सायकल यात्रा आहे, तर पहिले लोक आम्हाला हेच विचारतात की नेमकी काय, तुम्ही कुठल्या धर्माचे आहे. बरेच जण म्हणतात की कुठल्या पक्षाशी संबंधित तुम्ही आहे, आणि मग आम्हाला सांगावं लागतं लोकांना की मानवता हाच आमचा पक्ष आहे आणि माणुसकी हाच आमचा धर्म आहे, आणि त्याच उद्देशाने आम्ही या सायकल यात्रा करत असतो. आताची जी सायकल यात्रा आमची झाली, खर तर या सायकल यात्रेचं नियोजन मागच्या जून मध्ये ही सायकल यात्राची सगळी तयारी झाली होती, आणि यावेळेस असा प्रयत्न होता, कारण वेगवेगळ्या राज्यातून जेव्हा सायकल यात्रा गेली, विदेशात गेली, तर महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती, महाराष्ट्रातील अनेक लोक स्नेहालयात येत असतात, स्नेहालयाचे लोक राज्यभर वेगवेगळ्या आपल्या या संस्थेच्या कामानिमित्त फिरतात. तर आम्हाला नेहमी राज्याची सुद्धा सगळी जी परिस्थिती आहे ती अस्वस्थ करत असते. म्हणजे धार्मिक तेढ वाढलेले आहे, युवकांचा जो सगळं आचरण आपण पाहिलं तर वैचारिक पातळीवर थोडा पतन होताना आम्हाला दिसतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही या सायकल यात्रेचं जेव्हा नियोजन जून मध्ये करत होतो, त्यावेळेस आमचा प्लॅन असा होता खरं तर यावेळेस की महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाउंड्रीवरून एक सायकल यात्रा काढायची, आणि ती नगरला आम्हाला 4 यात्रा ऍट ए टाइम गोवा बॉर्डर होता, चांदा ते बांदा अशी ती कल्पना होती. परंतु दरम्यान पावसाळा जो होता त्यात बऱ्याच ठिकाणी खूप परिस्थिती झाली, लोकांचं नुकसान झालं, आणि त्यामुळे आम्हाला त्यावेळेस सगळं नियोजन जे आहे ते करावं. परंतु प्रत्येक वर्षी 2016 पासून आम्ही यात्रा करत असल्यामुळे याच्यात कधी खंड पडला नाही पाहिजे असा एक विचार आमच्या सगळ्यांच्या मनात आला, आणि किमान 3 रूटवर 4 रूटवर शक्य नसेल तर आपण आता एक रूटवर ही यात्रा करूया असं म्हणून आम्ही त्या एक रूटच्या नियोजनाकरता लागलो. आम्ही ज्यावेळेस लोकांपर्यंत मदतीला जातो किंवा लोक संस्थेपर्यंत येतात, तर नेहमी हे कटाक्षाने आम्ही पाळलेलं आहे की आम्ही लोकांना कोणत्या साधना करतात वेगवेगळे फॉर्म्स आहेत, फॉर्म मध्ये तुम्हाला हा फॉर्म दिसणार, आणि त्यावेळेस आम्ही लोकांना आव्हान केलं, आणि त्यानंतर या सायकल यात्रेचं जेव्हा नियोजन सुरू झालं तर आम्हाला असं जाणवलं की या सायकल यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता ज्यावेळेस आम्ही वेबसाईटवर ही माहिती दिली तर पहिल्या 5 दिवसातच 450 पेक्षा अधिक लोकांनी त्यावर मेसेज, आणि मग आम्हाला प्रश्न पडला की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना घेऊन जायचं म्हणजे आपण जे कोणी याचं नियोजन करणार आहे त्या व्यवस्थेवर, त्या लोकांवर, त्या गावात जे लोक मदत करणार आहे त्यांच्यावर हात मोठा ताण पडेल, आणि तिन्ही कॅन्सर झालेला असल्यामुळे एकाच ग्रुपवर इतके लोक घेऊन जायचे. तर त्यानंतर आम्ही विचारांनी ठरवलं की आपण काही लोकांना विनंती करूया की अशा अडचण आहे, आणि काही लोकांना घेऊन आपण बरोबर घेऊ. या सायकल यात्रेमध्ये सर्व जाती धर्माची लोक होती, वेगवेगळ्या व्यवसायातली लोक होती. म्हणजे मी ऍडव्होकेट असेल, काही जण म्हणजे मागे आमच्या कानावडे मॅडम बसल्या त्या रिटायर्ड झालेल्या आहेत, तर शिक्षक वर्गातले, बँकेतले, तर विद्यार्थी सुद्धा या यात्रेत होते. इथं काही त्या यात्रेतील राजमुद्रा अकॅडमीचे जे तरुण मुलं आहेत, तर वेगवेगळे वयोगट, वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळ्या धर्माची, आणि सगळी यात्रा आमची जी आहे 29 तारखेला 29 डिसेंबरला आम्ही नांदेडला पोहोचलो, आणि नांदेडच्या गुरुद्वारेमधून या यात्रेला आम्ही प्रारंभ. या यात्रेमध्ये आम्ही 7 जिल्ह्यातला प्रवास केला, आणि 12
जानेवारीला विवेकानंद जयंतीच्या दिवशी आम्ही स्नेहात्रेमध्ये हा 60 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलो. जागोजागी प्रत्येक गावामध्ये आम्ही व्याख्याने करत होतो. कॉलेज स्कूल त्यांच्याबरोबर आमचे संवाद झाले आणि प्रत्येक गावात थांबून आम्ही वेगवेगळे संदेश लोकांना देतो. खर तर यात्रा म्हटलं की आम्हाला नेहमी असं वाटतं की या देशात स्वातंत्र्य आहे ते फार सहजासहजी मिळालेलं नाही. मोठा संघर्ष त्याग आणि मोठी कष्ट आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता सर्व मान्य आपले हुतात्मा झालेले सर्व मान्यवर लढले आणि त्या देशाला स्वातंत्र्य ते कष्ट तो त्याग तो कदाचित आपण अनुभवलेलो नाही. आमची पिढी ते अनुभवतो. परंतु या सायकल यात्रेच्या माध्यमातून किमान थोडा त्रास आपल्याला झाला. विशेष म्हणजे आमचं सगळ्या शाळेतली साधे कुठले गेट फोन कुठल्याही बॅटरीचा तर आम्हाला असं वाटतं थोडा जर घेतला तर कुठेतरी आपल्याला रिअलाइज होईल की या देशात खरंच त्यांनी लढा दिला, त्यांनी काय कष्ट यातना भोगल्या. हा एक आमचा उद्देश. या यात्रेत दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण गाडीतून वाहनातून प्रवास करतो तर जमिनीवर परिस्थिती वेगवेगळ्या भागातली वेगवेगळ्या लोकांची दुःख अडचणी हे आपल्याला कळत नाही. ज्यावेळेस तुम्ही सायकलवर चालता आणि त्यावेळेस तुम्ही तळागाळातील लोकांशी जोडले जातात आणि लोकांच्या यातना काय, लोकांचे प्रश्न काय, अडचणी काय ह्या आपल्याला समजतात. आम्ही सर अनेक ठिकाणी आमचं ज्या स्वागत झालं तर लोक एकदम अचंबित होत होते की अशा कारणांकरता सुद्धा सायकल यात्रा निघू शकते. म्हणजे मला आठवतं आंबेजोगाईतून पुढे प्रवास करत होतो आम्ही आणि एक जण बाईकवर मागून आला आणि तो म्हटला काय आहे, म्हटलं असं असं आम्ही नेहमी फलक पाहिजे पण मला वाटतं कुठल्या परत म्हटलं नाही नाही आम्ही असं पण पुढच्या गावात जाऊन ती थांबवतो आणि आम्ही थांबलो. त्याला सर तुमच्याकडे काय करतो तो मी इथे जवळ कारखाना आहे त्या कारखान्यात काय पगार म्हणजे मला 4,500 रुपये. म्हटलं तू इतक्या जणांना आम्हाला चहा नाश्त्याची व्यवस्था केली तर मी आयुष्यात मी आता माझं वय 46 वर्ष झालंय. मी नेहमी राजकीय लोकांच्या पक्षांच्या रॅलीज वगैरे पाहिलं परंतु मी कधी असं पाहिलं आणि मला इतकं भारी वाटतं आणि मला पहिलीचाच असा अनुभव आला की काहीतरी वेगळं या समाजामध्ये मला मागच्या सायकल यात्रेत आम्ही राहिलो बांगलादेश सायकल यात्रेच्या रायगडला गेलो होतो. आज आपण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहतोय. जरी राजकीय पक्ष आपला प्रांत नसला तरी सर्व परिस्थितीवर बोलणं नागरिक रायपूर तर रायपूरमध्ये आमचं त्या ठिकाणी विद्यमान आमदारांनी स्वागत आणि त्या ठिकाणी संवाद लोकांशी ठेवला होता. फार सुंदर भव्य त्या ठिकाणी नियोजन होतं आणि जेव्हा आम्ही स्टेजवर बसलो कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस आम्हाला कळलं की रायपूर मधल्या सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या स्टेजवर होते. विद्यमान आमदार यांनी ज्यांचा पराभव केला ते सुद्धा स्टेजवर त्यांच्या शेजारी बसलेले. तर आज आपण पाहतोय की राजकारणात त्याच्या सगळ्या लाभाडे चालले आहेत तर समाजाचं वातावरण कुठेतरी खराब होतंय. परंतु रायपूरमध्ये आपण पाहायला मिळालं आम्ही त्यांना प्रश्नही केला की हे पहिल्यांदाच आम्ही चित्र पाहिलं की पक्ष विरहित तुम्ही एक कार्यक्रम केला म्हणजे हे रायपूरचं कल्चर आहे आणि त्या ठिकाणी विद्यमान आमदारांनी सांगितलं की निवडणुकीचा चालू आहे. आम्ही दोघंही त्या ठिकाणी ऍक्च्युअली 4 उमेदवार होते 3 पराभूत झालेले आणि आमदार. त्यांनी जेव्हा आमचा प्रचार चालू होता माझी आई वारली त्यावेळेस मी बाहेर खेडेगावात प्रचार करत होतो आणि हे दोन्ही उमेदवार शहरात प्रचार करत होते. माझी आई वारल्याचं कळालं तर सगळ्यात आधी हे माझ्या घरी पोहोचले आणि 3 दिवस रायपूर मधला प्रचार थांबला.
सायकलवर गेल्यामुळे आपल्यालाच नेहमी नकारात्मक गोष्टी दिसतात. आपण पेपर पाहतो, टीव्ही पाहतो, इव्हन आजकालचे पिक्चर्स जे आहेत त्याच्यावर आता बोलायला नको. तर कायम आपल्याला असं वाटतं या तरुणांना जे शिकतात ते की समाजात सगळं नकारात्मकच चाललं. परंतु सायकल यात्रेतून आम्ही हे अनुभवलेलं आहे की या समाजामध्ये सकारात्मक सुद्धा फार चांगल्या गोष्टी चालू आहेत आणि ही सकारात्मकता आम्ही सर्वांनी अनुभवली आणि ही आमची कल्पना आहे की जे सायकल यात्रेत सहभागी होतात या सगळ्यांनी ही सकारात्मकता पाहिली पाहिजे आणि स्वतःच्या जीवनात आपल्या आचार विचारात बदल करून आपण समाजाचं काय केलं लागतं पुढे आपलं आयुष्य जगलं पाहिजे. हा आमचा सायकल यात्रेचा उद्देश होता. या सायकल यात्रेमध्ये सर्व वयोगटातील लोक होती. म्हणजे आमचे कानवडे सर आलेत आणि मॅडम आले. हे दाम्पत्य सर 78 इयर्सचे सर आहेत आणि मॅडम 68 इयर्सचे आहेत. परंतु 1 किलोमीटर सुद्धा सायकल सोडून त्या गाडीत बसलेले पूर्ण वेळ सायकलवर चाललाय. कौस्तुभ आमच्यात सगळ्यात छोटा सायकल यात्रेत वय वर्ष 14. खरं तर कौस्तुभ 8व्या वर्षापासून त्या सायकल यात्रेमध्ये सामील होतो. आमच्या दत्तू थोरात होते तर त्यांना हे राहत नाही. परंतु दत्तू थोरात स्वतः सायकल चालवायचे, सर्व प्रकारचे वाहन चालवायचं. आमच्या बरोबर 2 वाहन होते, एक ॲम्ब्युलन्स होती आणि एक वाहन मागे त्यात सामान असायचं. दत्तू म्हणजे असा मनुष्य की तो फक्त विमान कोणी भिडलं नाही तर चालवायला, नाही तर तेही चालवलं असं आला नाहीये. तर सांगण्याचं तात्पर्य असं की वेगवेगळी विभिन्न परिस्थिती आमच्या या ठिकाणी शिक्षकात आहे. शेती व्यवसाय श्रीगोंद्यात अत्यंत कष्टप्रद जीवन, परंतु पूर्ण वेळ सायकल यात्रेच्या शेती मुलांना सायकल. मी आता सायकल यात्रेत चालतो आणि पूर्ण वेळ सायकल यात्रेत ते आमची सगळ्यांची काळजी घेत होते. आणि या ठिकाणी या राजमुद्राचे सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत. तर हे सगळे जे आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, सैनिक भरती याकरता या मुलं प्रयत्न करतायत आणि कुठेतरी ही सायकल यात्रा जी आहे यांना सुद्धा समृद्ध करणारी आहे. यांचे अनुभव जे सर्व सायकल यात्रेकरूंचे अनुभव आणि ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यांच्या अनुभवांचं एक पुस्तक डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. कारण आम्हाला असं वाटतं की आपण जे करतोय तर त्याचा कुठेतरी रचनात्मक कार्यात खरंच हातभार लागतोय. याचा कुठेतरी आपण नाहीतर नेहमी सायकल यात्रा राहू पण त्याचा काही रिझल्ट येणार नाही असं नको. म्हणून आम्ही दरवेळेस त्याचे डॉक्युमेंटेशन सायकल यात्रेत करतो आणि त्याचं या सायकल यात्रेचं जे पुस्तक आहे तर या पुस्तकात या सगळ्या यात्रेचे अनुभव वगैरे आहेत. तर याचं या ठिकाणी आज आपण आपल्या हस्ते आम्ही प्रकाशन करणार आहोत. मला शेवटी इतकं सांगायचं आहे की न्यायालय जरी मूलभूत काम करत असेल तर आम्हाला असं वाटतं की समाजातील प्रत्येक प्रश्नावर आपण आपल्या परीने आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. कुठे चुकलं असेल तर त्याचा निषेध नोंदवला पाहिजे आणि सतत 365 दिवस 24 तास आपण या देशाचे सगळे नागरिक आपलं कर्तव्य पार पाडले पाहिजे. हा या सगळ्या मागचा उद्देश आहे. कारण शेवटी इतकंच म्हणेल की आम्ही असं समजतो की माना की इस जहां को गुलशन न बना पाएंगे, माना की इस जहां को गुलशन न बना पाएंगे हम, लेकिन जहां से भी गुजरे कुछ कांटे कम कर पाएंगे. न्यायालयाचा आहे आणि त्या उद्देशाने ही सायकल यात्रा काढलेली होती. विकास रामदेव प्रस्तावित या ठिकाणी थांबवतो. आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि फार आनंद होतोय की आपला सायकल यात्रा आम्ही ज्या उद्देशाने काढल्या त्या खऱ्या अर्थाने या यात्रेचं पुस्तक घटनेविषयी सामान्य नागरिक आजही नागरिकांमध्ये प्रबोधन नाही
आणि सातत्याने याच्या प्रबोधनाकरता सर आपण इतके वर्ष सातत्याने लोकजागृती करत आहात आणि आज आपण या ठिकाणी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. याबद्दल स्नेहाने परिवाराला मी आनंद आहे. मी या ठिकाणी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद प्रमुख. यानंतर आपण पाहुण्यांची कृतज्ञता व्यक्त करूया. सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक उल्हास बापट यांचा आपण क्लिपद्वारे परिचय घेऊ. प्राध्यापक उल्हास बापट सर्व भारतीयांसाठी आंदोलन राष्ट्रपती म्हणजे आपल्या भारताचे संविधान नागरिकांचा नैतिक दबाव नष्ट झाल्यामुळे वाढलेली राजकीय पक्षांची दुर्दशा जनसामान्यांमधील जागृतीचा अभाव न्याय व्यवस्थित होऊ लागलेला राजकीय हस्तक्षेप अशा अनेक कारणांनी भारतीय संविधानाचा पाया हा आज संपूर्ण होताना दिसतो. अशा कठीण कालखंडात संविधानाचे प्रवक्ते म्हणून आपण देशसेवा करीत आहात. आपले ज्ञान आणि कार्यनिष्ठा पाहताना सर्वांनाच एक स्मरण होते. 1975 साली भारतात आणीबाणी आली होती. त्यावेळी ॲडव्होकेट नानी पालखीवाला त्यांनी संविधानाचा कैवार घेतला आणि जनजागृती घडवली. त्याचे आम्हाला स्मरण होते. 10वीच्या परीक्षेत आपण अवघड ठरला. राज्यशास्त्र आणि कायदा त्यात आपण पदव्युत्तर शिक्षण घेतले. इंग्लंडमधील केम्ब्रिज भाषा अकादमी, ऑक्सफोर्ड येथील सेंट क्लारा अकादमी, विम्बल्डन स्कूल ऑफ इंग्लिश अशा अनेक संस्थांचे आपण सहयोगी आहात. भारतातील अनेक विधी महाविद्यालय आणि यशदासारख्या प्रशासकीय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधून मानद प्राध्यापक म्हणून आपण संविधानाचे शिक्षण आणि प्रशिक्षण सातत्याने देत आहात. देशातील विविध वृत्तपत्रातून अक्षरशः शिकवते आणि लेखमाला आपण लिहिले. विविध ठिकाणी व्याख्यान केली आणि या माध्यमातून संविधानाचा जाहीर केला. बापट अकादमी ऑफ इंग्लिश ही पुण्यातील इंग्रजी भाषेचे सुलभ प्रशिक्षण देणारी संस्था आपण चालवतो. भारताच्या संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर घटनेनं दिली आहे तीच मंडळी आज संविधानाची हत्या करताना दिसतात. अशा वेळी संविधानाची महत्ता जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आपले कार्य हे आम्हाला अद्वितीय, धाडसी आणि गौरवास्पद वाटते. त्यामुळेच आपल्याला गौरवितांना विलक्षण धन्यता वाटते. करण्याचा बापट सरांचा गौरव करावा ही विनंती करतो. हम सबकी है कामना. धन्यवाद भाऊ. यानंतर प्राध्यापक विनय उल्हास बापट यांचा परिचय आपण क्लिपद्वारे ऐकूया. ज्ञानज्योत प्राध्यापक विनया उल्हास बापट पुणे. पुणे शहरातील नामवंत शिक्षण संस्थांमधून आणि पुणे विद्यापीठातून MPhil पर्यंतचं शिक्षण घेताना
आपली गुणवत्ता आपण नेहमीच सिद्ध केली आहे. विद्यार्थी केंद्रित विचार करणाऱ्या आणि समरसून शिकवणाऱ्या प्राध्यापिका म्हणून आपला लौकिक पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळात पसरला आहे. आपल्यासारख्या अभ्यासू आणि कर्तव्यपरायण प्राध्यापिका शिक्षण क्षेत्रातील ज्ञानज्योती असतात. पुण्यातील SNDT महाविद्यालयात आपण इंग्रजी विषयाचा अध्यापन 1991 नंतर 10 वर्ष केलं. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र इथं वर्ष 2006 पर्यंत शिकवलं. आपण सहसंस्थापिका असलेल्या प्रो बापट अकॅडमी ऑफ इंग्लिश या संस्थेत आपल्या ज्ञान आणि क्षमतांचा विद्यार्थ्यांसाठी आविष्कार करीत आहात. कालातीत असलेल्या मराठी साहित्याचा इंग्रजी भाषेत आपण अनुवाद केला. ग. माडगुळकर यांच्या निवडक कथा गदिमांच्या वाटेवरील सावल्या या आत्मकथनाचा आपण केलेला द शॅडो ऑफ सोलेस ऑन दी पाथ हा इंग्रजी अनुवाद, कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या प्रेमातून प्रेमाकडे इत्यादी पुस्तकांचा यात समावेश आहे. स्नेहालय संस्थेच्या प्रेरणांमध्ये आनंदीबाई कर्वे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे हे प्रमुख आहेत. यातील आनंदीबाईंच्या माझे पुराण या आत्मकथनाचा इंग्रजी अनुवाद आपण केला. द सागा ऑफ माय लाईफ वर्ष 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकानं आनंदीबाईंचं जीवन कार्य तसंच महाराष्ट्राचा सामाजिक विशेषतः महिलांच्या विकासाचा इतिहास उलगडला. भारतराज महर्षी कर्वे यांच्या इंग्रजीत सुलभतेनं अनुवादित आणि जगभर प्रसारित झालं. ही आपली साहित्य सेवा आम्हाला विशेष महत्त्वाची वाटते. मूकबधिरांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या मालतीताई जोशी यांच्यावरील स्मृती ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद मालतीबाई जोशी अ लाईफ डिवोटेड टू द काउज ऑफ द डीप लवकरच प्रसिद्ध होईल. तेव्हा दिव्यांग सेवेचे एक पर्व समाजासमोर येईल. वृत्तपत्रे, मासिके आणि साप्ताहिक यातून शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक विषयांवर आपण विपुल लेखन केलं. वर्धा इथं फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनुवादावरील परिसंवादाचं अध्यक्षपद आपण समर्थपणे पेललं. याशिवाय अनेक ठिकाणी भाषणं आणि चर्चासत्र आणि परिसंवाद यातून समाज मन प्रगल्भ करण्याचं व्रत आपण अनुसरत असता. आपल्या योगदानाला गौरविताना धन्यता वाटते. विजयताईंचा गौरव सर्वात ज्येष्ठ सायकल यात्री हिराताई कानवडे आणि राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संचालिका प्राध्यापक नंदाताई पांडोळे यांनी करावा ही विनंती. धन्यवाद मॅडम. यानंतर सद्भावना सायकल यात्रेत मोलाचा सहयोग देणारी कृतज्ञता व्यक्त करत आहोत. मी जयद्रथ खाकळ सरांचा कृतज्ञता मी डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरांना विनंती करतो की करावा. यानंतर रोटरियन महेश यादव सरांचा सत्कार मी हनीफ शेख सरांना विनंती करतो करावा. महेश यादव. यानंतर योगेश खाकाळ सरांचा सन्मान हनीफ सरांनी करावा.
यानंतर रोटरियन विनोद जागीरदार सर. यानंतर प्राध्यापक संतोष सावरकर सरांचा सन्मान संजय बंदिशी सरांनी करावा ही विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर आपण नुकतंच ऐकले की आपण सद्भावना सायकल यात्रेचा प्रवास हा कसा झाला. तर सेतू सद्भावना सायकल यात्रेचे आपण पुस्तक प्रकाशन करत आहोत. सेतू सद्भावनाचं या पुस्तकाचे प्रकाशन होत असताना मी मंचावर आमंत्रित करतो की ज्यांनी या पुस्तकाचे शब्दांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख सर, त्याचबरोबर डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर, श्यामा आसावा सर, अजित माने सर मंचावर यावे. धन्यवाद सर. धन्यवाद. मी नितीन थाडे सरांना विनंती करतो की सद्भावनाचे सायकल आमचे मुख्य मार्गदर्शक रोटरी नितीन थाडे सर यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करावे ही विनंती करतो. आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमास ज्यांनी आपल्याला वेळ दिला असे आदरणीय उल्हास बापट सर, आदरणीय ताई, मंचावर उपस्थित सर्व आमचे ऑर्गनायझर्स, स्नेहालयाचे आदरणीय गिरीश कुलकर्णी सर, श्यामा आसावा सर आणि सर्वच या सायकल यात्रेत ज्यांनी सहभाग दिला हे माझे सर्वच मित्र. मगाशी अतिशय व्यवस्थितपणे सर माहिती ॲडव्होकेट श्यामा आसावा सरांनी दिलेली आहे की कशा पद्धतीने ही 11वी सायकल यात्रेचं नियोजन आपण केलं. परंतु त्यांनी जो मुद्दा सांगितला की
होकारार्थी मानसिकता, पॉझिटिव्ह मेंटॅलिटी ही आम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसली आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्नेहालयाचे जे स्नेही आहेत, अनेक ऑर्गनायझेशन असतील, त्यामध्ये रोटरी असेल, लायन्स क्लब असेल, काही ठिकाणी आमचं रोटरीचं नेटवर्क नव्हतं, पण त्या ठिकाणी आपल्याला लायन्स क्लबने मदत केली किंवा अनेक ठिकाणी गुरुद्वाराचे आहेत ऑर्गनायझेशन, त्यांनी आपल्याला मदत केली आणि बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग दिलेला आहे. अनेक ठिकाणी स्कूल्समध्ये, शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये आम्ही गेलो. बऱ्याच ठिकाणी बीडला तर आम्ही पूर्ण 1.5 तास गावातनं फेरी काढली आणि जसं उल्लेख केला मगाशी सरांनी, त्या पद्धतीने अनेक लोकांनी या सायकल यात्रेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा सहभाग नोंदवला आणि खऱ्या अर्थाने सद्भावना जी आपण म्हणतो, ती सद्भावना प्रतिबिंबित होताना सर आम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसलेली आहे. आणि आमच्या स्नेहालय सारखे ऑर्गनायझेशन आहे आणि इतर देखील क्लब आहेत, जसे आमचे रोटरी क्लबचे खाकाळ सर आहेत, ते आम्ही संघटना अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सर्व ऑर्गनायझेशन, योगेश खाकाळ असतील, वडगा गुप्ताचे आमचे अनेक रोटरीचे सदस्य असतील, त्यांनी देखील आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि अत्यंत समृद्ध अशी ही सायकल यात्रा नांदेड ते अहिल्यानगरपर्यंत आपण संपन्न झाली आणि त्याबद्दल खरोखरच मला आनंद होतो आहे. तर आम्ही आपल्याला नेहमीच टी व्हीवर बघतो आणि आज आमचं भाग्य आहे की आपण प्रत्यक्ष आमच्या या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दिली, ताईंनी पण उपस्थिती दिली, त्याबद्दल सरांसाठी एकदम आपण जोरदार टाळ्या वाजवू. आणि पुन्हा एकदा आमचे ऑर्गनायझर हनीफ सर असतील, आमच्या नंदाताई पंडोळे, जे आमच्या रेग्युलर आमच्या सायकल यात्रेत बांगलादेशपर्यंत त्यांचे सर्व स्टुडंट्स आहेत, हे भविष्यातले सगळे PSI आहेत, अधिकारी आहेत, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुनश्च एकदा या सायकल यात्रेला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल अखंड अक्षय अभंग अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आज आपण सर्वजण ज्या संवादाची आतुरतेने वाट पाहत आहोत, त्यासाठी मी निमंत्रित करतो व्यासपीठावरती प्राध्यापक उल्हास बापट सरांना. भारताची लोकशाही वर्तमान आणि भविष्य या विषयावर त्यांनी आपल्याशी संवाद करावा ही विनंती करतो. असू दे नाही गरज नाही, एवढं नाही लागत. (1976) साली मी बॉम्बे हायकोर्टचा ॲडव्होकेट झालो आणि गेले 50 वर्ष मी कॉन्स्टिट्यूशनवर बोलतोय. पण आज मी खूप गोंधळलेल्या अवस्थेत आहे. 2 महिन्यापूर्वी गिरीश कुलकर्णी यांचा सत्कार साताऱ्याला माझ्या हस्ते झाला होता. मी आजपर्यंत आयुष्यात कोणाचा सत्कार केला नाही आहे. त्याचं थोडं कारण असं आहे की माझा जन्म पुण्यात सदाशिव पेठेत झाला आहे. परंतु मला साताऱ्याहून जेव्हा विनंती केली आणि त्यांचा बायोडेटा जेव्हा माझ्याकडे आला, तेव्हा मला असं वाटलं की मी त्यांचा सत्कार करतोय, हा माझा सत्कार आहे. आणि मी गोंधळलेलो का आहे तेही क्लिअर करतो की मी काल औरंगाबादला होतो. तिथे देवगिरी कॉलेजमध्ये संसदीय लोकशाहीवर मी बोललो आणि माझ्यासमोर सगळे राजकीय लोक होते ज्यांचं मोरॅलिटी, एथिक्स याच्याशी काहीही संबंध नाही.
आणि तिथून मी एकदम अशा सभेमध्ये आलो की जिथे एथिक्स आणि मोरॅलिटी हाच बेसिस आहे सगळ्याचा. पुन्हा अनेक गोष्टी आहेत. मी खूप दिवस शिकवतो, इथे खूप लहान मुलं बसलीत माझ्यासमोर आणि आम्ही शाळेत शिकवताना नेहमी सांगतो की लहान मुलांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल हे फार तर 15 मिनटं राहतं. तो किती वेळ बोलावं हा माझ्या पुढे दुसरा प्रश्न आहे. पण मी नाही, पण काय होतं, पुण्याचा एखादा प्राध्यापक बोलायला उभा राहिला की किती वेळ बोलेल, त्यामुळे साधारण 10-15 मिनिटात मी थांबीन. आपण असं करू, एक 10-15 मिनटं मी बोलतो आणि त्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न असतील घटनेबद्दलचे तर ते मला मनमोकळेपणाने विचारा, माझ्याकडनं त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ आपण. आता आम्ही लॉ कॉलेजमध्ये शिकवताना 3 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत असं सांगतो. 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950. 15 ऑगस्ट 1947 अर्थातच स्वातंत्र्य दिन. 14 तारखेची रात्र, 14-15ची, त्या दिवशी नेहरूंनी पार्लमेंटमध्ये भाषण केलं होतं, ट्राइस्ट विथ डेस्टिनी नावाचं. ते भाषण म्हणजे 20व्या शतकामध्ये जसं मार्टिन ल्युथर किंग यांनी 63 साली अमेरिकेत आय हॅव अ ड्रीम असं भाषण केलं होतं, जे सर्वोत्कृष्ट भाषण समजलं जातं 20व्या शतकातलं, तसं 20व्या शतकातलं एक सर्वोत्कृष्ट भाषण नेहरूंचं मानलं जातं. त्यांनी सांगितलं, आजूबाजूचे देश झोपले असताना आम्ही जागे झालो आहे आणि स्वतंत्र हवेचा पहिला श्वास आम्ही घेतो आहे. तिथपासून आज 78 वर्ष पूर्ण झाली, लोकशाही अखंड चालू आहे. 26 नोव्हेंबर 49ला आपण राज्यघटना स्वीकृत केली घटना समितीमध्ये. जगातल्या सर्व राज्यघटना वाचल्या गेल्या आणि सर्व राज्यघटनेमधलं सगळ्यात चांगल्या गोष्टी ज्या होत्या त्या आपण घेतल्या. अमेरिकेतनं आपण फंडामेंटल राईट्स घेतले, इंग्लंडमधनं आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी घेतली, आयर्लंडमधनं आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स घेतली. हे जे याद्या आहेत सेंटर स्टेट या आपण कॅनडा ऑस्ट्रेलियातनं घेतल्या वगैरे वगैरे. आणि आंबेडकरांच्या शेवटच्या भाषणातलं जर का आकडे बरोबर धरले तर 2 वर्ष 11 महिने 7 दिवस अभ्यास करून 284 लोकांच्या सह्या आहेत शेवटच्या दिवशी हा महान ग्रंथ आपण स्वीकारला. परंतु त्या दिवशी सगळी कलमं चालू झाली नाही, 16च कलमं चालू झाली फक्त. संपूर्ण राज्यघटना जी आहे ती 26 जानेवारी 50ला सुरू झाली. त्याला आपण रिपब्लिक डे म्हणतो किंवा कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. रिपब्लिक याचा अर्थ असा की ज्या देशाचा प्रमुख हा निवडलेला असतो. अमेरिका इज अ रिपब्लिक, फ्रान्स इज अ रिपब्लिक, जर्मनी इज अ रिपब्लिक, इंडिया इज अ रिपब्लिक. इंग्लंड इज नॉट अ रिपब्लिक, स्पेन इज नॉट अ रिपब्लिक, जपान इज नॉट अ रिपब्लिक, कारण तिथे लिमिटेड मॉनर्की आहे. त्यामुळे आपलं जे घटना आहेत 395 कलमं आणि 8 परिशिष्ट त्यावेळी होती, म्हणजे आता 470 कलमं आणि 12 परिशिष्ट आहेत. परंतु ती राज्यघटना आपली सुरू झाली आणि ती आजतागायत एकाच राज्यघटनेखाली भारत आहे. हे मी का सांगतोय की तिसऱ्या जगामध्ये, तिसरं जग म्हणजे आशिया खंड, आफ्रिका खंड आणि लॅटिन अमेरिका, याला तिसरं जग म्हणतात. पहिलं जग म्हणजे युरोप, दुसरं जग म्हणजे अमेरिका, तिसरं जग म्हणजे हे डेव्हलपिंग नेशन्स. 101 देश आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेकांना स्वातंत्र्य मिळालं आणि अनेकांनी लोकशाही स्वीकारली. परंतु लोकशाही स्वीकारणं आणि लोकशाही चालवणं याच्यात फार फरक आहे. त्यामुळे सर्व देशांमध्ये लोकशाहीचा लोप झाला. कुठे डिक्टेटरशिप आली, कुठे मिलिटरी रूल आलं, कुठे वन पार्टी सिस्टीम आली. भारत हा एकमेव असा देश आहे की जिथे 78 वर्ष लोकशाही ही अखंडपणे एकाच राज्यघटनेखाली चालू आहे.
तेव्हा महान परंपरा आहे ही. आता ही जी राज्यघटना आहे ती संसदीय लोकशाही आहे, परंतु मी फार थोडक्यात सांगतोय बरं का तुम्हाला, ही संसदीय लोकशाही आहे, परंतु 20व्या शतकामध्ये अनेक कारणांनी संसदेची सत्ता ही कॅबिनेटकडे गेली, वॉर्स झाली आणि कॅबिनेटची सत्ता पंतप्रधानांकडे गेली. आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये हल्ली पार्लमेंटरी डेमोक्रेसी न म्हणता प्राईम मिनिस्टेरियल डेमोक्रेसी म्हणतात, कारण पंतप्रधान ही सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती या ठिकाणी ठरते. जसे प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी म्हणजे प्रेसिडेंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, तसं प्राईम मिनिस्टेरियल डेमोक्रेसी म्हणजे प्राईम मिनिस्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे. कसा महत्त्वाचा आहे ते सिद्ध करता येईल, पण मी ते सिद्ध करत बसत नाही. प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स द प्रेसिडेंट कम्प्लिटली. प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स हिज ओन कॉलिग्स म्हणजे मिनिस्टर्स. प्राईम मिनिस्टर इनडायरेक्टली कंट्रोल्स लोकसभा. प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स गव्हर्नर. गव्हर्नरबद्दल तर मी बोलतच नाही, महाराष्ट्राचा अनुभव आहे आपल्याला. नोकरासारखे वागतात पंतप्रधानांच्या, कारण त्यांना नेमकं पण राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांना काढून पण टाकता येतं प्रेसिडेंटला पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे गव्हर्नर्सला की यू आर नॉट अन एम्प्लॉई ऑफ द युनियन गव्हर्नमेंट, यू आर द हेड ऑफ द स्टेट. आणि तुम्ही जे 159 कलमाखाली शपथ घेतली आहेत, घटनेशी प्रामाणिक राहील तसं वागा. प्रत्यक्षात वागलं जात नाही. आणि नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी असताना पंतप्रधान घटना पण बदलू शकलाय कारण 2/3 मेजॉरिटी लागते. लोकसभेत पण होती, राज्यसभेत पण होती आणि अर्ध्या राज्यांचा पाठिंबा पण होता. अनडेमोक्रॅटिक घटना दुरुस्त्या खूप झाल्या. इंदिरा गांधींची जेव्हा इलेक्शन म्हणजे इंदिरा गांधींना इलेक्टोरल करप्शन खाली अलाहाबाद हायकोर्टाने गिल्टी धरलं. त्या कायद्याखाली गिल्टी धरलं तर 6 वर्ष डिस्क्वालिफाय होता. 6 महिने जर का तुम्ही मंत्री राहिला नाहीत तर तुम्ही म्हणजे मेंबर नसाल तर मंत्री राहू शकत नाही. सो इट वॉज अ फुल स्टॉप टू इंदिरा गांधीज करिअर. इंदिरा गांधींनी 39वी घटना दुरुस्ती केली की पंतप्रधानांची निवडणूक असेल तर कुठल्याच कोर्टाकडे जाता येणार नाही. ना दिस वॉज व्हेरी अनडेमोक्रॅटिक. पण सगळे लोक जे होते ते मिसाखाली आत होते. आणीबाणीचा काळ होता. लोकसभेत एका दिवसात पास झाली घटना दुरुस्ती, राज्यसभेत एका दिवसात पास झाली, अर्ध्या राज्यांनी संमती दिली आणि 4थ्या दिवशी त्याला राष्ट्रपतींनी संमती दिली. 4 दिवसात घटना दुरुस्ती केली. अमेरिकेत घटना दुरुस्ती करायला साधारण 2 वर्ष लागतात ऑन ॲन ॲव्हरेज. आपण 4 दिवसात केली. त्यावेळी मी लॉ कॉलेजला शिकवत असताना नेहमी सांगायचो की जगात गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यात सगळी रेकॉर्ड्स दिलेली असतात. त्यात द्या की फास्टेस्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इन द वर्ल्ड हे आमच्या इंदिरा गांधींनी केली. अर्थात मोदींनी ते रेकॉर्ड मोडलं म्हणा. मोदींनी इंदिरा गांधींची अनेक रेकॉर्ड मोडली. त्यात मी जात नाही कारण काही मोदी भक्त असायची शक्यता आहे. इकॉनॉमिक वीकर सेक्शनची जी राज्यघटना दुरुस्ती केली आपण ती मंगळवारी सकाळी लोकसभेत मांडली, संध्याकाळी पास झाली. बुधवारी सकाळी राज्यसभेत मांडली, संध्याकाळी पास झाली. त्याच दिवशी प्रेसिडेंटकडे जाऊन संमती घेतली. प्रेसिडेंट नाही म्हणू शकत नाही कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलला. 2च दिवसात केली. असो, तो पॉईंट नाही आहे. माय पॉईंट इज की ही संसदीय लोकशाही जी आहे ती प्राईम मिनिस्टेरियल लोकशाहीकडे चालली आहे. हा एक धोका आहे. इथून डिक्टेटरशिप निर्माण होऊ शकते. अमेरिकेमध्ये ज्यावेळी रुझवेल्ट 4थ्यांदा निवडून आले त्यावेळी त्यांनी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की अमेरिकेचा राष्ट्रपती हा 2च टर्म म्हणजे 4 आणि 4 8च वर्ष प्रेसिडेंट राहू शकेल. त्याला 3ऱ्यांदा आता ट्रम्प म्हणतोय की मी घटना दुरुस्ती करून पुन्हा निवडून येतो म्हणून, पण ते शक्य नाही आहे तिथे. तेव्हा हा एक फार मोठा धोका आहे. आता ही जी लोकशाही आहे, मी 2 लोकांची वाक्य सांगतो म्हणजे माझ्यावर ते प्रकरण शेकणार नाही. का लोक घाबरतात हल्ली मला कळत नाही. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, बाहेर सांगू नका. मी आणि विनया बापट अलिबागला माझं एक लेक्चर होतं म्हणून आम्ही दोघं गेलो. तर त्या रिसॉर्टमध्ये मी गेलो तर तो रिसॉर्टवाला म्हणाला की तुमची सिक्युरिटीची किती माणसं आहेत. म्हटलं सिक्युरिटी कशा करता.
इंग्लिश शिकवणं हा पण गुन्हा नाही आहे आणि कॉन्स्टिट्यूशन शिकवणं हा पण गुन्हा नाही आहे. सिक्युरिटी कसं करता? नाही म्हणाले आमच्याकडे सिक्युरिटीची स्टाफची सोय आहे. म्हटलं माझ्याबरोबर माझी बायको एवढी एकच सिक्युरिटी आहे. आणि आत्ताच आमच्या लग्नाला 50 वर्ष पण झाली आहेत, म्हणजे 50 वर्ष ती सिक्युरिटी बरोबर आहे माझ्या. सो असो, त्यातलं पहिलं वाक्य मी तुम्हाला सांगतो राजेंद्र प्रसादांचं. 26 नोव्हेंबर 49ला घटना स्वीकारली, त्या दिवशी शेवटचं भाषण त्यांनी केलं. त्यात त्यांनी सांगितलं की ही घटना जी अप्रतिम आपण केली आहे, 2 दुःख आहेत मला. त्यांचा शब्द आहे रिग्रेट. 2 दुःख आहेत. एक म्हणजे ही राज्यघटना आपण भारतीय भाषेत नाही लिहिली, इंग्लिशमध्ये लिहिली. आणि दुसरं दुःख असं आहे की घटनेत कुठेही अशी प्रोव्हिजन नाही की फक्त चारित्र्य संपन्न लोक पार्लमेंटमध्ये जातील. आज पार्लमेंटमध्ये तुम्हाला माहिती असेल 1/3 मेंबर्सवर क्रिमिनल केसेस चालू आहेत. आणि त्या कुठल्या केसेस आहेत? डेकॉयटी आहे, मर्डर आहे, रेप आहे. ही लोक आपल्याकरता कायदा करणार. आता हा अर्थात धोका आहे, पण याच्यावर उत्तर काय ते अजून सापडलेलं नाही. दुसरं वाक्य आहे ते आंबेडकरांचं आहे. ते आदल्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबरच्या भाषणात त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की भारतीय लोकशाहीला 3 धोके आहेत. किती त्या लोकांना पुढचं दिसायचं बघा. काय धोके आहेत? एक आहे करप्शन. आज करप्शन कुठल्या लेवलला गेलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. दुसरं ट्रेचरी म्हणजे दगलबाजी स्वतःच्या देशाशी. आणि तिसरं व्यक्तिपूजा. नेहरू नेहरू नेहरू, इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधी, मोदी मोदी मोदी. आणि त्यांचं वाक्य फार सुंदर आहे. ते मी मुद्दामून इंग्लिशमधलंच सांगतो कारण ते J.S. मिल्सचं आहे मुळातलं. त्यांनी असं म्हटलं, अ मॅन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. अ वुमन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट of her chastity, and a nation should not be grateful at the cost of its liberty. स्वतःचं स्वातंत्र्य एखाद्याच्या पायाशी ठेवू नका. तो माणूस आहे, तो देश खड्ड्यात घालू शकतो, त्याच्या पायाशी तुम्ही जर का ठेवलं तर. आता ही जी मोठ्या लोकांनी दिलेली सूचना आहेत या आपण पाळल्या तर ही लोकशाही अशीच चालू राहणार आहे. मी शेवट एका गोष्टीने करतो. ॲडव्होकेट श्याम यांनी माझी परीक्षा घेण्याचं ठरवलेलं दिसतंय बहुतेक लॉची. 51A कलमाचा त्यांनी उल्लेख केला. भारताच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला मूलभूत कर्तव्य नव्हती. 42व्या घटनेने 1976 साली 4A हा भाग नवीन घातला आणि 51A त्यांनी सांगितलं कलम जे आहे ते नवीन घातलं. त्यामध्ये 10 ड्युटी ओरिजिनली होत्या, आता 11 आहेत. त्या शाळेत शिकवल्या जातात, मी त्याच्यावर बोलत नाही. उदाहरणार्थ अबाईड बाय द कॉन्स्टिट्यूशन, रिस्पेक्ट नॅशनल अँथम, रिस्पेक्ट कॉन्स्टिट्यूशन एट्सेट्रा एट्सेट्रा. देशावर संकट आलं तर डिफेंड नेशन. त्यातलं एक कलम जे आहे 51A मधलं ई हे जे उपकलम आहे तेवढ्यावर फक्त मला योग्य वाटतं या ठिकाणी बोलणं म्हणून सांगतो. ते कलम असं आहे, renounce practices derogatory to the dignity of women. स्त्रीच्या प्रतिष्ठेला जिथे जिथे धोका पोचतो अशा ज्या ज्या प्रथा परंपरा या देशात आहेत त्या सगळ्यांचा आपण त्याग केला पाहिजे. आणि अर्थातच मी हे सांगायची गरज नाही की पुरुषप्रधान संस्कृती आहे भारतामध्ये. सकाळी उठल्यावर चहा बायकोच करते नॉर्मली, निदान पुण्याचं सांगतो मी. आणि आमच्या घरी मी करतो अर्थात, पण बायकाच करतात. आणि साहेब सकाळ वाचत वगैरे बसलेले असतात. पुरुषप्रधान संस्कृती आहे, जिकडे तिकडे स्वयंपाक बाईनीच करायचं गृहीत धरलेलं आहे. आता ही पुरुषप्रधान संस्कृती का झाली तर गॉड मेड ग्रेट पार्शियालिटी इन डिस्ट्रीब्युटिंग फिजिकल स्ट्रेंथ बिटवीन मेन अँड विमेन. मेन आर पॉवरफुल, विमेन आर नॉट. त्यामुळे मॅन वॉज ऑलवेज द सोल्जर, मॅन वॉज ऑलवेज द वॉरियर, man was always the general, man was always the king, man was always the protector of the family, and the whole society was completely dominated by man. एक दुसरं महायुद्ध कदाचित त्याचा टर्निंग पॉईंट ठरतं ज्यावेळी वी एंटर्ड, द होल ह्युमन रेस एंटर्ड अ न्यू एज
त्यावेळी त्याला टेक्नॉलॉजी एज म्हणायचे, आता आपण त्याला कम्प्युटर किंवा सायबर एज म्हणतो. अँड इन दिस सायबर एज what is important is not physical strength. What is important is brain power. And God has not made any partiality in distributing brain power between men and women. Women are very effectively competing with men in all intellectual areas. मी थोडं सुधारणा करतो. Not competing, they are overtaking men in many areas. आता IAS चा जो निकाल लागला त्यात पहिल्या 3 क्रमांकावर मुली आहेत, मग मुलगे चालू होतात. आता महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस रिटायर झाल्या त्या बाईच होत्या. गेले 5 वर्ष भारताचं अर्थशास्त्र निर्मलाताईच बघतायत आपल्या. तेव्हा सर्व क्षेत्रामध्ये बायका पुढे येत आहेत. विवेकानंदांचं वाक्य आहे की पक्षी एका पंखाने उडत नाही, 2 पंख लागतात. तेव्हा स्त्री आणि पुरुष या दोघांची बुद्धिमत्ता जर का आता एकत्र झाली, 140 कोटींचा देश आहे असं मोदींचं मत आहे. माझ्या मते ते थोडे जास्त आहे, पण आपण पंतप्रधान बोलतात म्हणून ते खरं धरू. तर 140 कोटीचं ते आहे. ही एकत्र झाली तर प्रचंड प्रगती भारत करेल. 15 पंतप्रधान आत्तापर्यंत झाले, नेहरूंपासून मोदींपर्यंत. प्रत्येक पंतप्रधानांनी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात भारताला वर नेलेलं आहे. नेहरूंमुळे पहिली 17 वर्ष नेहरू होते. भारताची लोकशाहीची मुळे इतकी खोल गेली की लोकशाहीशिवाय कुठलाही प्रकार आपल्या इथे येऊच शकत नाही. इंदिरा गांधींनी 71 सालचं युद्ध जिंकलं, त्यावेळी फॉर द फर्स्ट टाईम इंडिया वॉज रेकग्नाइज्ड एज अ सेकंड रेट मिलिटरी पॉवर. राजीव गांधी त्यांनी अनेक सुधारणा केल्या. वोटिंग वय 21वरून 18वर आणलं, अँटी डिफेक्शन लॉ केला, पक्षांतरबंदी कायदा केला, खूप चांगल्या गोष्टी केल्या. तुमच्या सगळ्यांच्या हातात जे फोन आहेत त्याची सुरुवात त्या काळामध्ये झाली. पण ते निवडून नाही आले पुन्हा. त्याचं कारण त्यांना बोलता येत नव्हतं. पॉलिटिक्समध्ये एक लक्षात ठेवा, बोलता यावं लागतं. त्यांना बोलता येत नव्हतं, त्यामुळे ते निवडून नाही आले. काही लोक काही काम करत नाहीत पण बोलतात चांगलं म्हणून निवडून येतात. मी नाव नाही घेतलं कोणाचं, कोणाचंही नाव मी घेतलेलं नाही. मी जनरल तत्त्व सांगितलं फक्त तुम्हाला. त्यानंतर भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता 91 साली. तो मनमोहन सिंग यांनी ज्यावेळी मोदींच्या हातात सत्ता दिली 2014ला, त्यावेळी पहिल्या 10 इकॉनॉमीजमध्ये होता. आणि मोदींनी सत्ता घेतल्यावर त्यांच्याहीबद्दल मी चांगलं बोलतो. 10वरनं तो 4थ्या क्रमांकावर आणला. आणि माझी खात्री आहे की आणखी 1-2 वर्षात आपण जर्मनीला मागे टाकू आणि 3ऱ्या क्रमांकावर जाऊ. त्याच्या पुढच्या पायऱ्या मात्र खूपच अवघड आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्यावर चायना आहे आणि आपण मैलोगंटी मागे होत अजून त्यांच्या, तर त्याला जरा वेळ लागेल. तेव्हा मी पुन्हा हे डिक्लेअर करतो की तुम्ही मला जे आज बोलवलं हा मी किंवा विनया बापट आम्ही दोघंही आमच्या आयुष्यातला एक सन्मान समजतो. थँक्यू. कोणाचे काही प्रश्न जर असेल तर सरांना विचारू शकता. हॅलो. प्रश्न फक्त कॉन्स्टिट्यूशनचे विचारा, राजकारणाचे विचारू नका. कारण कालच मी तिथनं आलेलो आहे. मी तुम्हाला सांगितलं की गोंधळलेल्या अवस्थेत फार मी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. कालच मला प्रथम कळलं की 1 खोका म्हणजे 1 कोटी. मला नव्हतं माहिती. मला हे माहितीच नव्हतं. कितीतरी नवीन ज्ञान मला काल मिळालं. पाकिट म्हणजे 1 लाख माहिती असावं तुम्हाला तिकडे गेलात तर. कॉन्स्टिट्यूशनचा प्रश्न चालेल कोणी विचारला तर. मनमोकळेपणाने विचारा. नमस्कार, मी प्रियंका साळवे. मला हे विचारायचं आहे की जसं सतत सोशल मीडियावर एक असं दिसतं आहे की बंबार्डिंग की कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे बदललं जात आहे, त्याचं कट रचणं सुरू आहे असं वारंवार सोशल मीडियावर असं दिसतं. तर मला तुमच्याकडून हे जाणायचं आहे की खरंच ते कट आहे की
ते बदलण्याची काळानुसार गरज आहे आणि ते किती प्रमाणात योग्य आहे. तर जर याच्यावर तुमचे मत ऐकायला मी मिळालं तुम्हाला तर. प्रश्न फारच चांगला आहे. किंबहुना त्याच्यावर बोलायचा मला आधीच मोह झाला होता, पण हा प्रश्न विचारल्यामुळे बरं झालं. राज्यघटना बदलता येते. 368 कलमाखाली 2/3 मेजॉरिटी असेल आणि 1/2 राज्यांची रॅटिफिकेशन आलं तर बदलता येते. हे बरोबर आहे, कारण शेवट तो एक डायनॅमिक स्टॅटिक नाही आहे, ते बदलतं. समाज बदलतो तसं राज्यघटना पण बदलते. पण केशवानंद भारती खटला जो झाला 24 एप्रिल 73, मला इतकं करेक्ट लक्षात अशा करता आहे की त्या वर्षी मी MA झालो आणि पॉलिटिक्सचा प्रोफेसर म्हणून SP कॉलेजला सुरुवात केली. 24 एप्रिल 73 13 जजेसचा निर्णय आहे आणि त्यांनी असं सांगितलं की भारताची राज्यघटना संसदेला बदलता येईल, कुठलाही भाग बदलता येईल, पण बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय हे आम्ही ठरवू, संसद नाही ठरवणार. आणि मला इथे नानी पालखीवालांचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक वाटतं. तसे महान ॲडव्होकेट भारतात झाले म्हणून भारताची लोकशाही आजपर्यंत चालू आहे. नानी पालखीवाला यांनी सुप्रीम कोर्टामध्ये 13 जजेसच्या समोर 32 दिवस आर्ग्युमेंट केलं. एक लेक्चर कॉलेजमध्ये तयार करायचं असेल तर तयारी करावी लागते. 13 जजेस समोर 32 दिवस आणि समोर शिरवाईसारखे ॲडव्होकेट होते ज्यांनी 22 दिवस केलं. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नानी पालखीवाला बरोबर सांगतायत, यू कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बट यू कॅनॉट अमेंड द बेसिक स्ट्रक्चर. घटना दुरुस्ती करून सुद्धा बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? सॉव्हरेनिटी ऑफ इंडिया, फ्री इलेक्शन्स, फेडरलिझम, सेक्युलरिझम. बोमई केसमध्ये 9 जजेसनी सेक्युलरिझम हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलेला आहे. त्यामुळे उद्या तुमचा जो दिशा होती ती मला कळली आहे की उद्या भारताला हिंदू राज्य करायचं जर का कोणी ठरवलं तर करता येईल का? तर करता येणार नाही. आणि जर का केलं तर ते सुप्रीम कोर्टाकडनं घटना बनणे ठरवलं जाईल. आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने 42व्या घटना दुरुस्तीचा काही भाग, 52व्या घटना दुरुस्तीचा काही भाग आणि आत्ता मोदींची 99वी घटना दुरुस्ती घटनाबाह्य ठरवलेली आहे. 99वी घटना दुरुस्ती जजेसची अपॉइंटमेंट करायची होती. त्याच्यात न्यायालयीन स्वातंत्र्य हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, त्यामुळे त्यांनी ती घटनाबाह्य ठरवली. त्यामुळे असं जर का कोणी केलं तर ते शक्य होणार नाही. पण त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला आणखी एक सांगतो की सगळ्याचा शेवट जो आधारस्तंभ आहे तो घटनेच्या सुरुवातीचं जे पहिलं वाक्य आहे तोच आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. जोपर्यंत आपण जागृत आहोत आणि भारताच्या लोकांनी जिथे जिथे सरकार चुकलं त्यावेळी त्यांना बाहेर काढलेलं आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, त्यांना बाहेर काढलं. मनमोहन सिंगच्या काळामध्ये काही स्कॅम झाली असं उठवलं गेलं, त्यांना बाहेर काढलं. मोदींनी जेव्हा नॅरेटिव्ह प्रसिद्ध झालं होतं की हिंदू राज्य आणायचा आमचा प्रयत्न आहे, 400 पार करू, आम्ही घटना दुरुस्ती करू, त्यावेळी मोदींच्या जागा 303वरनं 240वर आणून ठेवल्या. म्हणजे मेजॉरिटी पण गेली, लिव्ह असाईड कॉन्स्टिट्युशनल मेजॉरिटी, साधी मेजॉरिटी पण गेली. आणि आता 2 कोबड्या घेऊन, भारतातल्या मोस्ट अनरिलायबल 2 माणसांच्या 2 कोबड्या घेऊन मोदींचं सरकार सध्या चालू आहे. तेव्हा निर्धास्त राहा, भारताची राज्यघटना बदलता येणार नाही. सर, पक्षीय प्रश्न तुम्ही म्हटले नका विचारू, पण तरी पण असं वाटतं का की सध्याला पक्षच बदलतात आहे, जर सेना, राष्ट्रवादी, हे कसं कोणत्या घटनेच्या आधारावर? पॉलिटिक्सवर मी शक्यतो बोलत नाही, पण यांनी डायरेक्ट पॉलिटिक्सचा प्रश्न विचारला. अँटी डिफेक्शन लॉ राजीव गांधींनी 85 साली संमत केला. अनेक पंतप्रधान त्याच्या आधी म्हणत होते की आम्ही पक्षांतरबंदी कायदा करू, पण प्रत्यक्षात कोणी केला नाही. राजीव गांधींनी मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं होतं की मला निवडून दिलं तर मी पक्षांतरबंदी कायदा करीन. ते निवडून आल्यानंतर 2 महिन्याच्या आत त्यांनी पक्षांतरबंदी कायदा केला आणि 10वं शेड्यूल घातलं. आता हे जे 10वं शेड्यूल आहे, मी एक कॉन्क्रीट केस आत्ता महाराष्ट्रातलीच सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यात काय म्हटलं आहे की आपणहून पक्ष सोडला
किंवा पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मतदान केलं किंवा मतदान केलं नाही तर तो डिस्क्वालिफाय होतो. याला अपवाद कुठले? तर आधी 1/3 गेले तो होतं, तो काढून टाकला. आता 2/3 जर का एकाच वेळी बाहेर गेले तर ते चालू शकतं आणि त्यांचं मर्जर व्हायला पाहिजे पुढे. आता आत्ताच्या केसमध्ये शिवसेना जेव्हा फुटली, शिंदे बाहेर पडले, त्यावेळी ते फक्त 16 जण होते, 37 नव्हते. हळूहळू करत एक एक करत ते 37 झाले. राज्यघटना काय सांगते? 2/3 एकाच वेळी बाहेर जायला पाहिजे. ते गेलेले नाहीत. तेव्हा त्या दिवसापासून फ्रॉम दॅट मोमेंट शिंदे इज डिस्क्वालिफाईड. आणि या जर का कायद्याखाली डिस्क्वालिफिकेशन आलं तर मंत्री राहता येत नाही. म्हणजे 2.5 वर्ष जे शिंदे राहिले ते बेकायदेशीर मंत्री राहिले आणि याच्यावर आपलं सुप्रीम कोर्ट मूग गिळून गप्प बसलं. आता हा जो खटला आहे हा 6वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे ज्यांच्या पुढे हा आत्ता चालू आहे. 3-3, 4-4 वर्ष घटनेचा एवढा महत्त्वाचा खटला तुम्ही कुठेतरी कुत्र्यांना खायला घालावं की नाही रस्त्यावर, याच्यावर सुप्रीम कोर्ट बोलत आहे. आणि घटनेचा मूळ भाग जो आहे ज्यातून भारतीय लोकशाहीला धोका आहे त्याच्यावर बोलत नाही आहेत. याचंही एक कारण सांगतो, पुन्हा बाहेर सांगू नका. ज्यावेळी पंतप्रधान खूप पॉवरफुल होतात त्यावेळी सुप्रीम कोर्ट त्यांच्या हाताखाली येतं. हे इंदिरा गांधींपासूनचा अनुभव आहे. इंदिरा गांधींच्या विरुद्ध ज्यावेळी निर्णय दिले गेले त्यावेळी ग्रोव्हर, शेलाट, खन्ना या सगळ्यांना बाजूला करून वेगळ्या लोकांना चीफ जस्टिस त्यांनी नेमलं. आणि दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्ट जजेस जे आहेत ते 65व्या वर्षी रिटायर झाले की पुढची जी अपॉइंटमेंट आहे, गव्हर्नर नेमता येतं, ॲम्बॅसिडर म्हणून पाठवता येतं, हे कोण करतं? प्रेसिडेंट करतो. कोणाच्या सल्ल्याने करतो? पंतप्रधानांच्या सल्ल्याने करतो. म्हणजे प्रत्येक हुशार सुप्रीम कोर्ट जजला माहिती असतं की आपण रिटायर झालो की आपल्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरी कोण देऊ शकतं? तर पंतप्रधान देऊ शकतो. कशाला त्यांचं मन दुखवायचं मग? उघड आहे ना. तेव्हा हे दुर्दैव आहे. रामशास्त्री प्रभूने नाही आहेत हल्ली. हे दुर्दैव आहे आपलं की हे असे जजेस आहेत की जे 3-3, 4-4 वर्ष महत्त्वाच्या घटनांवर निर्णय न देणं, आम्ही कायद्यात शिकवतो हे, निर्णय न देणं हाही सरकारच्या बाजूने दिलेला निर्णय असतो. आणि त्यामुळे हे जे करप्शन चाललेलं आहे तर पुन्हा तुम्ही निवडून देताय ना. कोण देतं निवडून? मग ते काही, मग लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो, काही असो, पण निवडून तुम्हीच देताय ना. त्या माणसाची 5 वर्षामध्ये 900 कोटीची इस्टेट कशी झाली हा प्रश्न विचारला का तुम्ही कधी? तरी तुम्ही त्यांना मत देताय. वी द पीपल ऑफ इंडिया, शेवटची गॅरंटी जी आहे ती आपण आहोत. बाकी कोणावर अवलंबून राहू नका. आणि म्हणून मी यांचं अभिनंदन त्यासाठीच करतो की ते स्वतःच्या तत्वानी चाललेले आहेत. आणि काही माणसं अजून भारतात अशी आहेत की ज्यांना विकत नाही घेता येत आणि त्यातले ते आहेत. एक उदाहरण देतो आणि मग थांबतोच. म्हणजे कसं विकत घेता येत नाही अशी माणसं पाहिजेत आज भारतात. जुनी केस आहे पण मुद्दा म्हणून सांगतो. सोहनी नावाचे एक ICS ऑफिसर होते. सोहनी ICS म्हणजे भारतातनं पहिले 3 लोक फक्त ICSला घेतात, तर IASला 100 घेतात पहिले. म्हणजे किती अवघड असेल ICS होणं तुमच्या लक्षात येईल. ते ICS झाले आणि त्यांना बिहार कॅडर मिळालं आणि शेवटचे बिहारचे चीफ सेक्रेटरी झाले. त्यावेळी बिहारमध्ये प्रेसिडेंट्स रूल होता आणि प्रेसिडेंट्स रूल असल्यामुळे सगळी सत्ता ही चीफ सेक्रेटरीच्या हातात होती. बिहार सरकारचा असा नियम आहे की पंतप्रधान जर का बिहारमध्ये आले, ते सरकारी कामाला आले तर खर्च बिहारने करायचा, पण ते राजकीय प्रचाराकरता आले तर त्यांच्या पक्षाने खर्च करायचा. इंदिरा गांधी बिहारमध्ये आल्या, पक्षाची सभा घ्यायला आल्या आणि काँग्रेसने नेहमीप्रमाणे त्या काळातला 15-20 लाखाचा खर्च बिहार सरकारकडे पाठवला. ते सोनी साहेबांच्या पुढे आलं. सोनी साहेब म्हणाले, पंतप्रधान कशाकरता आले होते? ते म्हणाले, राजकीय कारणाला आले होते. मग म्हणाले, हा सँक्शन होणार नाही, नॉट सँक्शन्ड. त्यांना दिल्लीहून फोन आला की असं काहीतरी करू नका, इंदिरा गांधींचा खर्च आजपर्यंत कोणी नाकारलेला नाही आहे, गंभीर परिणाम होतील, असं करू नका. ते म्हणाले, मी तुम्हाला लेखीच उत्तर देतो. आणि ते पत्र मी पार्लमेंटमध्ये पाहिलेलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी. सोहनींनी असं लिहिलं
की आय वॉज बॉर्न पुअर इन कोंकण. आय मे डाय पुअर, बट आय विल नॉट बज अन इंच फ्रॉम द कोर्स ऑफ लॉ. द एक्सपेंडिचर इज नॉट अलाउड. झालं. आता वाटलं सोनी संपले बहुतेक. काहीच झालं नाही पुढे. 10-15 वर्षांनी सोनींचा मुलगा IAS झाला. त्यांना दिल्लीला आणतात ओळख परेडाचे. आता इंदिरा गांधींचं बघा, ओळख करून दिली की ही इज मिस्टर SS सोहनी. इंदिरा गांधी थांबल्या, म्हणजे SS सोहनी, हु इज मिस्टर SV सोहनी टू यू. 15 वर्षापूर्वी ज्यांनी आपला खर्च नाकारला आहे, हु इज मिस्टर SV सोहनी टू यू. तर तो म्हणाल, सर ही इज माय फादर. एकच वाक्य म्हणाल्या, टेल युअर फादर दॅट आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. हे राजकीय नेते जे प्रामाणिक सरकारी अधिकारी असतात त्यांना घाबरतात, हे कायम लक्षात ठेवा. आणि मी तरी निदान IAS कोचिंग सेंटरमध्ये मला नेहमीच जावं लागतं. तिथे सांगतो की विकत घेतले जाऊ नका. तुम्हाला 2-2, 2.5 लाख पगार आहे, बंगला आहे, फोन आहे, गाड्या आहेत, नोकर चाकर आहेत, आणि कशाला मागे लागताय. देशसेवा करा. तेव्हा पुन्हा त्याच याच्याकडे येतो की वी द पीपल ऑफ इंडिया. थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? धन्यवाद सर. आम्ही सर्वजण अंतर्मुख झालो आहोत. बापट सरांचे विचार ऐकल्यावर आपली किंवा जागरूक नागरिकांची जबाबदारी आपणास प्रकाशाने समजली. ही किमान महिनाभर तरी आपण बापट सरांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर नक्कीच विचार करू. धन्यवाद सर. मी यानंतर आभार प्रदर्शनासाठी नितीन वावरे सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे आभार माना. नमस्कार. आज सेतू सद्भावनेचा या पुस्तक प्रकाशन आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी आपल्यासाठी मुख्य अतिथी, या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी भेटलेले प्राध्यापक उल्हासजी बापट सर हे घटनातज्ञ आहेत. यांना आपण खूपच जवळून आणि काय म्हणता येईल त्याला खूप आत्मीयतेने अनुभवलं आणि तो अनुभव आम्हाला आला. हे आपले मुख्य अतिथी आपल्याला लाभले. त्याचबरोबर प्राध्यापक विनयाताई उल्हास बापट आणि त्याचबरोबर आपले नितीन थाडे सर, अमित मांडुळे सर आणि डॉक्टर महेश यादव या सर्व उपस्थित मान्यवरांचे मी स्नेहालय परिवाराच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेले सर्व स्वयंसेवक आणि उपस्थित मान्यवर आणि श्रोत्यांचेही मनापासून आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो, त्यांचेही आभार मानतो. आपल्या या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे. धन्यवाद. आता यानंतर आपण भोजनाकडे मी कार्यक्रमाचा समारोप मी साक्षीला विनंती करतो की शृंखला पायी असू दे या गीताने करूया. हॅलो. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. ओस आडोशात केले पापण्यांचे रिक्त प्याले, मीच यावे डावणाऱ्या माझी या छायेस भ्याले. भोवती होते घृणेचे ते थवे घोंगावणारे, संपले होते निवारे बंद
होती सर्वदारे, बंद होती सर्वदारे. वाडगे घेऊन हाती जिद्द प्राणांची निघाली, घाबरी करुणा जगाची लांबोनी चतकोर झाली. माझी या रक्तासवे अन चालली माझी लढाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला, एकटे एकत्र आले आणि हा जथ्था निघाला. घोर रात्री श्वापदांच्या माजलेले रान होते, पांगळ्यांना पत्थरांचे ते खडे आव्हान होते, ते खडे आव्हान होते. टाकलेली माणसे अनव्यक्त तिला चार माती, त्यातूनी आले ऋतूंचे भाग्य या घायाळ हाती. पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले, आसवे अन घाम यांचा आगळा शृंगार चाले. वेदनेच्या गर्दराणी गरजली आनंदद्वाही, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. कोंडलेल्या वादळांच्या या पहानिवार लाटा, माणसासाठी उद्याच्या येथुनी निघतील वाटा. पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू, द्या इथे मातीत वाहू. नांगरू स्वप्ने उद्याची गर्द ही फुलतील शेथे, घाम गाळील ज्ञान येथे येथुनी उठतील नेते. याच साठी वाहिली सर्व निधळांची कमाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. धन्यवाद. आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत, सर्वप्रथम स्टेजवरच्या मान्यवरांबरोबर आणि त्यानंतर एक सायकल यात्रींबरोबर. मी शांभाऊ गिरीश सर आणि भूषण सरांना विनंती करतो की आपण ग्रुप फोटोसाठी वरती यावं. आणि प्रवीण मुत्याल सर.